नमस्कार, मी चित्रा प्रकाश क्षीरसागर. आज गोवा दूरदर्शनच्या वतीने आपण एका नामांकित लेखिकेला, एक नामांकित डॉक्टर यांच्याशी आपण भेट घेणार आहोत, जाणून घेणार आहोत तिच्या एकंदरीत कर्तृत्वाचा आणि लेखनाचा आणि डॉक्टरकीचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासासंदर्भात मी काही प्रश्न विचारेन आणि ती त्याचे उत्तरं देत राहील. मी प्रथम डॉक्टर संगीता गोडबोले हिला नमस्कार करते. नमस्कार संगीता. नमस्कार. गोवा दूरदर्शनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि तिचा परिचय असा आहे की गेली 33 वर्षाच्या वरचा कालावधी ती या डॉक्टरी पेशामध्ये आहे. ती MBBS DCH म्हणजे बालरोग तज्ज्ञ हा पेशा एकंदरीत डॉक्टरीचा आणि ती ह्या डॉक्टरीच्या पेशामध्ये वावरते आहे. याबरोबर तिचा अभिनय आहे, संगीत आहे, अनेक संगीतकारांबरोबर संगीत दिलेलं आहे, गीतकार आहे आणि लेखिका पण आहे. संपादनही अनेक पुस्तकांचं म्हणा किंवा मॅगझिनचं म्हणा तिनं केलेलं आहे. हा प्रवास जाणून घेऊया. तर संगीता, तुला पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टरी म्हणजे हा 24 तास अलर्ट असण्याचं, एक सावधगिरीने राहण्याचा हा एक डॉक्टरकीचा पेशा आहे. बरोबर. कारण रात्री 2ला, 2:30ला, 3ला केव्हाही पेशंट हा येऊ शकतो आणि तू बालरोग तज्ज्ञ आहे म्हटल्यानंतर लहान मुलांच्या अनेक समस्या असतात. बरोबर. तर काही वेळेला त्या कळत नाही आहेत, म्हणजे इतकं अलर्टही राहावं लागतं आणि इतका हा बिझी शेड्यूल असताना किंवा हे एक व्यस्त असताना तू लेखिका म्हणून किंवा संगीतकार म्हणून किंवा अभिनय ह्या क्षेत्राकडे कसं वळत गेलीस याविषयी थोडं आम्हाला सांगावं. कसं झालं की हा पेशा जरी सुरू केला ज्या वेळेला की मेडिकल कॉलेजमधनं मी प्रायव्हेट प्रॅक्टिसकडे आले, पण त्याच्या अगोदर अगदी लहानपणी माझ्या आईला असं वाटत होतं की माझ्या मुलीनं काहीतरी संगीत शिकावं, चांगली पुस्तकं वाचावीत, साधे निबंध जरी लिहायचे असले तरी ती म्हणायची की तू कुठल्या तरी नवनीतमधनं किंवा असे लिहायचं नाही, तू स्वतः काहीतरी लिही, चुकलं तरी हरकत नाही. माझ्या वडिलांनाही म्हणजे ते स्वतः तबला वाजवायचे, त्यामुळे त्यांनाही संगीताची आवड होती. आम्ही शाळेत असताना, अगदी मी छोटी एक 4-5 वर्षाची असताना वगैरे त्यांनी मला गाण्याच्या क्लासला जा म्हणून सांगितलं. घेऊन गेले तिकडे, पण म्हणे ही फारच छोटी आहे, हिला आत्ता काही शिकवता येणार नाही असं झालं. मग पुढे तरी आईनी चिकाटीने मला पुढे शिकवायचा प्रयत्न केला. मग आम्ही सुरुवातीला मिरजमध्ये आम्ही होतो, तिथून मी एक साधारण 3री-4थीत गेल्यानंतर मग आमची उगार खुर्द म्हणून जे कर्नाटकात आथणी तालुक्यात जिथे गाव आहे तिथे वडिलांची बदली झाली, कारण ते सांगली बँकेमध्ये मॅनेजर होते. मग तिथे थोडे दिवस आम्ही होतो आणि त्याच्यानंतर अहमदनगरला बदली झाली वडिलांची. त्यावेळेला तिथे पूर्वी एक जयल रानडे नावाचे एक शिक्षक म्हणजे चांगले उत्तम गायक होते, त्यांचे भाऊ तिथे होते, खूप म्हातारे होते ते आणि माई, त्यांच्या दोघीजणी असे 2 जण तिथे राहत होते. तर त्यांच्याकडे सुरुवातीला मी किती 5वीत वगैरे होते त्यावेळेला, मग त्यांच्याकडे सुरुवातीला त्यांनी मला गाणं शिकायला सुरुवात केली. मग त्या माई वारल्या, मग त्याच्यामुळे मग आता पुढे काय करायचं. मग रघुनाथ केसकर म्हणून जे सर आहेत तर त्यांनी मला त्यावेळेला गाणं शिकवायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर त्यांच्याकडं 3-1 वर्ष शिकले. त्याच्यानंतर पुढे मग मुश्री शिधये म्हणून गुरुजी होते तळेगावला, वडील कारण तळेगावला गेले. असं करत करत एक 9वीत असेपर्यंत मी उपांत्य विशारद ही परीक्षा पास केलेली होती. म्हणजे हे गाण्याचं. आणि मग त्यावेळेला कसं पुण्याजवळ असल्यामुळे वडील मला सवाई गंधर्वच्या कार्यक्रमांना वगैरे तेव्हाही तिथे घेऊन जायचे. आणि तळेगावला म्हणजे साहित्याची गोडी कशी लागायला लागली की लहानपणी आई खूप पुस्तकं वगैरे असं वाच वगैरे सांगायची. म्हणजे एक गंमत अशी सांगायची की अहमदनगरला असताना मला आईने यज्ञ नावाचं एक पुस्तक, कादंबरी वाचायला दिली होती. त्याच्यामध्ये इतकी रंगून गेले होते मी की शेजारून माझ्या एक उषा फॅन होता आमचा, तो उचलून नेला चोरांनी, तरी पत्ता नाही लागला, इतकी गुंगून गेले. म्हणजे असं बरोबर नाही हे, पण इतकं गुंगून त्यावेळी जायला झालेलं होतं. मग पुढे काय झालं की तळेगावला गेल्यानंतर मी त्यावेळी 9वी-10वी माझी तिथे
तळेगावला झाली. तिथे गोनी दांडेकरांचं घर होतं. माझ्या वडिलांचं त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध होते. आणि 10वीमध्ये मी जेव्हा शाळेमध्ये पहिली आले तळेगाव सेंटरला, त्यावेळेला मला आठवते की गोनी दांडेकर पहिल्यांदा सगळ्यात बकुळीची फुलं घेऊन सकाळी 7 वाजता माझ्याकडे आले होते. आणि त्यांनी मला सांगितलं, म्हणजे आशीर्वाद दिला की या बकुळीच्या फुलांसारखा तुझा सुगंध सगळीकडे पसरू दे. मला वाटतं त्यांचे आशीर्वाद तेव्हा मला जे लाभले त्याच्यामुळेही हे थोडंफार साहित्याच्या ह्याच्यामध्ये जायला मला मदत झाली. दुसरी गोष्ट, माझे मेहुणे आहेत जे उल्हास जोशी म्हणून, ते स्वतः एक चित्रकार आहेत. तर त्यांचे मित्र सुधीर मोघे होते. तर त्यांच्याशी पण माझा मी एक साधारण 10वीच्या सुट्टीमध्ये वगैरे तसा त्यांच्याशी परिचय झाला. वयाने ते तसे माझ्यापेक्षा 25-1 वर्षांनी मोठे होते, पण त्यावेळेला त्यांचा नवीन सूत्रधार नावाचा चित्रपट येत होता आणि त्याची गाणी त्यांनी, म्हणजे आम्ही दोघांनी असं बसून, त्यांनी मला, म्हणजे जेव्हा रेकॉर्डिंगही नव्हती झालेली त्यावेळेला त्यांनी मला ती गाणी शिकवली होती. म्हणजे असं मग त्यांच्या कविता आवडायला लागल्या. मग त्यांनी रॉय किणीकर कसे काय, म्हणजे त्यांच्या ह्याच्यातनं हळूहळू गोष्टी समजायला लागल्या. पुढे मग याच्यात कॉलेजमध्ये जेव्हा गेले त्यावेळेला तिथे माझी मैत्रीण होती एक, तर ती म्हणायची, अगं गझल ऐकत जा संगीता तू. तोपर्यंत फक्त शास्त्रीय संगीताशी माझा संबंध होता, पण ती म्हणायची, अगं खूप गझल हा प्रकार सुद्धा खूप छान आहे, तर तो ऐकत जा. तिच्याकडे वॉकमन होता, त्याच्यावरती मला ऐकवायची. आणि मग सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट इयरला असताना तिथे सुरेश भटांचा एक कार्यक्रम झाला होता सोलापूरला. मी VM मेडिकल कॉलेजमध्ये होते त्यावेळेला. सांगायचं म्हणजे असं सगळ्या लोकांचे माझ्याशी गोनी दांडेकर भेटले, म्हणजे संगीत शिकवण्यासाठी ते शिक्षकही भेटले. विशेष सांगायचं म्हणजे घरातून आईचं प्रोत्साहन खूप, की तू हे वाचन करायला पाहिजे. आणि जे चांगलं आहे, प्रत्येकाकडून जे चांगलं दिसतं ते तू घे, आणि आपल्या घरामध्ये बाकीच्या कुणीच जे केलं नाही ते तू कर, असं थोडंसं होतं. आणि मग जेव्हा 10वी झाल्यानंतर मग वडिलांनी एकदा विचारलं की तुला संगीताची आवड आहे, हरकत नाही, पण पुढे आता कसं आहे की ते एक तर तू मुलगी आहेस आणि पुढे तुझ्या लग्न झाल्यानंतर तुला याच्यामध्ये किती तुला गाता येईल हे माहीत नाही, आणि तुझी हुशारी तुझ्याकडे आहे, तर तू मेडिकलला गेलेलं बरं, आणि हे हॉबी म्हणून बाजूला ठेवलंस तर. सल्ला दिला त्यांनी, फक्त कंपल्शन नाही केलं. पण मला त्यांचं म्हणणं खूप पटलं त्यावेळेला, आणि तो जो निर्णय घेतला तो चुकीचा ठरला नाही असं आज मला मागे वळून बघताना पण असं वाटतंय. कारण करोना काळामध्ये इतकी ह्या सगळ्या कलावंतांची आणि ही जी फरफट झालेली मी बघितली आहे, आणि त्यावेळी एक डॉक्टर म्हणून मला काम करताना खूप म्हणजे समाधान मिळालं की आपण काहीतरी समाजाला उलटं देऊ शकतो या पद्धतीने. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी तेव्हा जे सांगितलं ते फार योग्य त्यांनी मला सल्ला दिलेला होता, आणि तो मी निर्णय चांगला घेतला. पण बालरोग तज्ज्ञ म्हणून वावरताना अनेक असे अनुभव असे आलेले असतात, आणि ते अनुभव तू म्हणजे एक लेखक त्यातला तुझा जागृत होत असेल, कारण आणि हा लेख किंवा हा अनुभव मला लिहिला पाहिजे. बरोबर. मग तशी सुरुवात झालेली आहे का? बरोबर. लग्नानंतर काय झालं, माझे सासरे डॉक्टर SV गोडबोले हे कल्याणमधले सगळ्यात पहिले सर्जन होते. आमच्या घराण्यामध्ये, म्हणजे माझी मुलगी आता आमच्या ह्याच्यामध्ये घराण्यातली 5वी डॉक्टर, 5वी पिढी. माझे मिस्टर यूरोसर्जन आहेत, डॉक्टर राजेंद्र गोडबोले. आणि कसं झालं, माझे आजे सासरे होते तेही नाशिकला डॉक्टर होते, त्यांचे वडील होते ते डॉक्टर होते, पन्ना इस्टेटचे ते दरबार सर्जन होते. अशी मोठी परंपरा होती. म्हणजे आमच्या इकडे माहेरी मी आमच्या घरातली पहिली डॉक्टर होते, पण यांच्याकडे म्हणजे माझ्या इव्हन सासूबाईंचे वडील होते ते डॉक्टर गणेश गंगाधर रायकर, तेही उत्तम डॉक्टर होते, पहिले LCPS कल्याणमधले, आणि ते नाट्यकर्मी सुद्धा होते. म्हणजे बालगंधर्वांनी वगैरे त्यांना शाबासकी दिली अशा पद्धतीने, असं म्हणजे पुष्कळ बॅकग्राऊंड अशी होती. आणि सासऱ्यांचं माझ्या मॅटर्निटीमध्ये त्यावेळेला, ते जरी स्वतः सर्जन असले तरी त्यांचं त्यावेळेला असं फक्त एकच एक गोष्ट करायची असं नव्हतं त्यावेळेला, त्यामुळे त्यांचं मॅटर्निटी होतं. त्यामुळे लग्न झाल्यानंतर मला तिथे मी जरी बालरोगतज्ञ असले तरी सुद्धा मी मॅटर्निटी पण गेले, 33 वर्षांपेक्षा जास्त केली. म्हणजे अगदी हातात हात धरून मला सासऱ्यांनी प्रत्येक गोष्ट शिकवली मॅटर्निटीची, आणि खूप म्हणजे मला त्यांची आज आठवण येते, म्हणजे की त्यांनी आज मला उभं केलं. म्हणजे रात्री अपरात्री कधी डिलिव्हरीची केस आली किंवा हे झालं तरी सुद्धा ते त्यांनी माझा कधी राग नाही केला की ह्या वेळेला मला का उठवलंस किंवा असं. आणि त्यांनी विश्वास दाखवला
शिवाय माझे पती आहेत ते न्यूरोसर्जन आहेत, त्यांनाही त्यांच्या क्षेत्रातील मदत करताना म्हणजे मला असं बालरोगतज्ञ म्हणजे सगळ्या प्रकारचं मेडिकलचं हे मला घरामध्येच करता तसं आलं. सगळं वातावरण असल्या आणि काय कारणाने. झालं की ह्या प्रकारामुळे मला अनेक लोकांशी माझा संबंध येत गेला. बरोबर. म्हणजे मॅटर्निटीमुळं त्या सगळ्या बायका, त्यांच्या सासवा किंवा त्यांचे म्हणजे सगळ्या वयाच्या लोकांशी माझा संबंध येत गेला आणि आपले कान डोळे उघडे ठेवले आणि मन उघडं ठेवलं की अनेक तुम्हाला त्याच्यामधनं अनुभव येतात आणि तुम्ही छान ते मांडू शकता. तुम्हाला तुमची प्रतिभा तिथे जास्त हे व्हायला लागते. मग आता ह्या अनुभवातून पहिला लेख तुझा केव्हा आला? मी गंमत काय झाली की माझी मुलगी जेव्हा मेडिकलला गेली, म्हणजे मुलगा माझा पहिल्यांदा म्हणजे इंजिनियर झाला, मग तो ह्याला शिकायला म्हणून US ला गेला. म्हणजे त्याला आता 10 वर्ष उलटली तिकडे, आता तो जॉब वगैरे करतो. पण माझी मुलगी ज्या वेळेला मेडिकलला ॲडमिशन मिळाली म्हणून पुण्याला गेली जेव्हा, तर MBBS तिने केलं सुरुवातीला. तर त्यावेळेला म्हणजे बाईचं कसं असतं, सुरुवातीला आपण मुलं म्हणजे आपलं घर संसार बाकी सगळे असतात, तरीसुद्धा मुलांच्यामध्ये बाई खूप गुरफटलेली असते आणि एकदम काय झालं, कुटुंबाला प्राधान्य असतं. आणि काय होतं की त्या मुलांच्यामध्ये इतकं गुंतलेलं असतो आपण की एक मुलगा तिकडे गेला, मुलगी आता इकडे गेली, मग एकदम आपलं आयुष्य म्हणजे पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटायला लागतं. आणि मग पहिल्यांदा हॉस्टेलवरून जेव्हा ती आली होती त्यावेळेला मला म्हणाली की आई मी तुझा रुमाल घेऊन जाऊ का, असं तिचं म्हणजे मला अगदी दिवस आठवतोय. म्हणजे तो 17 ऑगस्ट माझ्या सासऱ्यांचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि तिला आम्ही सकाळी डोंबिवलीला पोचवायला चाललो होतो कल्याणहून. तर त्यावेळी जाताना मला ती म्हणाली आई मी तुझा रुमाल घेऊन जाऊ. अगं म्हटलं किती तुला नवीन रुमाल दिलेत मी. नाही म्हणाली, पण तू वापरलेला जो रुमाल आहे तो मी घेऊन जाणार आहे. मग ती आम्ही सोडून परत आलो तिला घरी आणि मग मला एकदम असं वाटलं की अरे हे किती बॉन्डिंग किती आपलं असतं मुलांशी. तर पहिला लेख मी तो लिहिला आणि मग त्याच्यानंतर मग आजीवरती एक लिहिला. मग असं मित्रमंडळी म्हणायला लागली की अगं तू लिहितेस तर रोज एक लिहित जा ना आता. मग असं करून मग माझी एक कल्याणमध्ये एक अंजू देव म्हणून एक सर्जन बाई होत्या, आता गेल्या त्या, पण मला म्हणजे फेसबुकवर कसं टाकतात काय टाकतात हेही मला माहीत नव्हतं. ती म्हणाली पहिला लेख तिने माझा फेसबुकवरती पोस्ट केला होता त्यावेळेला. आणि मग हे करताना सगळं मग घरचे म्हणजे पतीचा किंवा हे घरच्या लोकांचा तुम्हाला सपोर्ट लागतो. तर ते अरे वा छान लिहितेस तू, किंवा हे जे असतं बाकीच्यांनी कुणी किती म्हटलं तरी सुद्धा घरच्यांनी कुणीतरी म्हणणं हे खूप कौतुक असतं आपल्याला. तर ते जसं मग लिहायला सुरुवात केली हळूहळू. आणि मग अभिनयामध्ये असं झालं की मी ज्या वेळेला MBBS झाल्यानंतर मी इंटर्नशिप करत होते त्यावेळेला, आणि MBBSच्या ॲडमिशनच्या वेळेला काय झालं की ॲडमिशन झाली आणि लगेचच गणपती आले. म्हणजे जुलैमध्ये ॲडमिशन झाली आणि ऑगस्टमध्ये गणपती आले. तर आमच्या VM मेडिकल कॉलेजमध्ये त्यावेळेला गणपती उत्सव साजरा करायचे आणि तिथे असं नाटकाचं एकांकिका वगैरे असे बसवायचे. तर त्यावेळी डॉक्टर वामन देगावकर म्हणून एक खूप चांगले उत्तम, म्हणजे ते स्वतः रेडिओलॉजिस्ट होते, आमच्या कॉलेजला HOD होते ते, पण ते त्यांची नाट्याराधना नावाची संस्था होती आणि त्याच्यामध्ये ते मुख्य होते. तर त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा मला कॉलेजमध्ये असताना एक एकांकिका माझ्याकडून करून घेतली होती आणि माझ्या मिस्टरांची आणि माझी भेट तिथेच झाली. म्हणजे कॉलेजच्या पहिल्या वर्षी ते आज तागायत आम्ही एकत्र आहोत म्हणजे. आणि तेव्हा एकदा ती एकांकिका केलेली होती बंडू वशिला नावाची, बंडू वशिला लावतो असं ते एक. आणि मग मी इंटर्नशिपमध्ये मला तसा थोडा वेळ होता, तर त्यावेळी नाट्याराधनेचे ते वामन देगावकर सरांनी मला राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नाटकात काम करशील का असं विचारलं. आणि त्यावेळेला अतुल कुलकर्णी म्हणजे आता नटरंग किंवा हे सगळे जे त्याचे, तर त्याच्याबरोबर मी पहिलं तिथे काम केलं होतं. आणि हास्य सम्राट जो दीपक देशपांडे म्हणून आहे तो आमच्या नाटकात होता, सुनील गुरव होता आणि माझी एक मैत्रीण अंजली आलाटकर म्हणून होती, आता US ला असे. आम्ही असे 4-5 जण त्या नाटकामध्ये होतो. आणि दिलीप परदेशींचं ते नाटक होतं, नाटक नावाचंच, आणि त्याच्यामध्ये मला उत्तम अभिनयासाठी राज्य नाट्य स्पर्धेत बक्षीस मिळालं होतं. पण पुढे मग ते फक्त नाटकामध्ये राहण्या इतका माझ्याकडे वेळ नव्हता, कारण मग पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, हे झालं, कारण डॉक्टरी एकदा तो स्वीकारला ना संपूर्ण. बरोबर. आणि त्या डॉक्टरी पेशाशी एकदम प्रामाणिक राहूनच ते काम
आपल्याला करायचं, कारण हे बाकी सगळं केलं तरी सुद्धा अजून सुद्धा माझं म्हणजे जे नोबल प्रोफेशन आहे, वैद्यकीय व्यवसाय हा, तो व्यवसाय किंवा हे असं म्हणता येणार नाही त्याला, पण ती माझी पॅशन पण होती की मला एक डॉक्टर व्हायचं आहे, हे माझं स्वप्न होतं. आणि त्याला माझ्या कुटुंबाकडनं खूप म्हणजे सपोर्ट मला मिळालेला, न्याय देऊनच हे काम करायला लागलं. म्हणजे आता सुद्धा असं सांगते की त्या दिवशी असं झालं की आकाशवाणीवरती चिंतन किंवा ह्याच्यासाठी म्हणजे मी जाते, तर ते सकाळी त्याचं प्रक्षेपण होतं आणि त्यावेळी डिलिव्हरीची केस होती. तर मग मला कुणीतरी विचारलं, अगं ते नाही का तू ऐकणार? मी म्हटलं नाही, आत्ता हा जन्म या बाळाचा होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि अजूनसुद्धा मला एखादं मूल जन्माला आल्यानंतर किंवा एखादं डायरियाचं बाळ बरं झाल्यानंतर जो मला आनंद मिळतो तो ह्या बाकी सगळ्या क्षेत्रांपेक्षा सुद्धा अजून नंबर 1 म्हटलं तरी तो सगळ्यात जास्तीत जास्त आहे अजूनसुद्धा. अभिनयाच्या ह्याच्यामध्ये किंवा संगीताच्या ह्याच्यामध्ये तू अनेक दिग्गजांबरोबर काम केलेलं आहे. त्यातले काही उल्लेखनीय काही नावं? म्हणजे मी गीतकार म्हणून ज्या वेळेला म्हणजे सुरुवात कशी झाली की कोरोनाच्या त्या सुमाराला ना बऱ्याच वेळेला काय व्हायचं की आम्ही आमच्या घरातनं आम्ही 3 जण, म्हणजे मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी, ती पण MBBS झालेली होती. आम्ही 3 जण आमच्या कल्याण डॉक्टर आर्मी म्हणून जी आम्ही तयार केलेली होती, म्हणजे कल्याणमध्ये पहिला अजून रोगी सापडलेला नव्हता कोरोनाचा, त्यावेळेलाच सगळ्यांनी अलर्ट होऊन की नाही आपल्या गावाला वाचवायला कसं पाहिजे असा एक विचार घेऊन आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशननी पुढाकार घेऊन तिथल्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटबरोबर आम्ही हातमिळवणी करून त्यावेळेला आम्ही काम सुरू केलेलं होतं. आणि त्यावेळेला कसं झालं की वेळ तसा भरपूर होता, म्हणजे OPDs वगैरे फक्त तिथे आम्ही काम करायचो. आणि तेव्हा काही पैसे न घेता आम्ही रुक्मिणीबाईला आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे कल्याण डॉक्टर आर्मीनी. आणि त्याबद्दल आम्हाला म्हणजे सगळ्या अख्ख्या भारतामध्ये की मॅनेजमेंट किती उत्तम केली याबद्दल कल्याणच्या म्युन्सिपाल्टीला म्हणजे पहिलं पारितोषिकही मिळालेलं आणि त्याचे आम्ही सभासद होतो. याचं आम्हाला चांगलं वाटतं की आपण काहीतरी समाजाला देऊ शकलो. तर त्यावेळेला कसं झालं की बाकीचा वेळ जो होता ना तो बाहेर तर काही फारसं पडता येत नव्हतं, मग घरातल्या घरात काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. मग त्यावेळेला पहिल्यांदा आशुतोष कुलकर्णी नावाचे पुण्याचे जे संगीतकार आहेत, तर त्यांना असंच सहज बोलता बोलता असं हे झालं की म्हणे चला आपण पहिलं एक गाणं करूयात का असं. मग त्यांनी पहिलं माझ्या गाण्याला संगीत दिलं. आणि त्याच्या आधी एक उल्लेख असा करायला हवा की अरविंद काडगावकर नावाचे एक रेडिओवरती ते संगीतकार म्हणून पण काम करायचे, उत्तम तबला वादक आहेत ते, आणि तिथून ते रिटायर झाले. तर त्यांनी फेसबुकवर एक दिवशी माझी एक कविता वाचली आणि ते म्हणाले की मी याला संगीत देऊ का? तर ते मला असं थोडंसं पहिलाच माझा अनुभव होता, मला हे होईल नाही होईल काही मला असं कल्पना नव्हती. मी म्हटलं हरकत नाही सर, काही चालेल. मग त्यांनी म्हणजे ते गाणं जे पहिलं आहे ते 3 वर्षानंतर आलं, त्याच्या आधी बाकीची दुसरी अनेक गाणी झाली, पण मग त्यांनी आशुतोष कुलकर्णी सरांशी ओळख करून दिली. मग ते पहिलं एक गाणं झालं, ते त्याला आता 4 वर्ष या 13 जूनला झाली, म्हणजे ते पहिलं गाणं आलं. मग त्याच्यानंतर हळूहळू मग त्याच्याबरोबर गाणारी जी एक होती आसावरी देगलूरकर म्हणून, तिच्याशी माझा परिचय झाला. मग तिचे पती आहेत ते नरसिंग देसाई, ते पण संगीतकार आहेत. मग हळूहळू हे संगीतकार म्हणजे आजपर्यंत मी जवळपास 8 संगीतकारांबरोबर काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये श्रीधर काका फडकेंशी पण हे झालं. तर त्यांनी पण ते कसं करायचं, रात्री वगैरे एक दिवस त्यांनी म्हणजे ती खूपच गमतीचा प्रकार आहे तो. तर एक दिवस रात्री त्यांनी मला 10 वाजता वगैरे असा फोन केला की असं असं तू एक गाणं मला लिहून देशील का, माझ्याकडे चाल तयार आहे त्याची. आणि मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं 1.5 ओळी मला त्याच्यातली आठवते, पुढचं मला काही म्हणजे माहीत नाही आहे ते काय, पण माझ्याकडे चाल मी तेव्हा करून ठेवलेली आणि तू त्याच्यावरती मला लिहून दे. म्हणजे त्यांचं चाल तयार होती, त्यांची थीम तयार होती, म्हणजे कशावरती विषय तयार होता त्यांच्याकडे, आणि असं असं लिहून दे. तर माझा तो पहिला अशा पद्धतीने लिहिणं हा माझा पहिला अनुभव होता. आणि श्रीधर फडकेंसारख्या एवढ्या मोठ्या दिग्गज मनुष्य आपल्याला काहीतरी विचारतोय, पण आईने मला सांगितलं तर नाही म्हणायचं नाही, धाडस करायचं, चुकेल. तर त्यावेळेला मी म्हटलं की ठीक आहे मी प्रयत्न करते. आणि एक अर्ध्या पाऊण तासाने मला त्यांचा फोन आला, सांगितलं झालं का तुझं? म्हटलं काका अजून माझ्या ते मेंदूपर्यंत पोचलेलं सुद्धा नाहीये. आणि नाही म्हणे मी 12 पर्यंत जागा आहे
आणि तू बघ म्हणजे मला त्यावेळी अशी पहिल्यांदा सुरुवातीला धडकीच भरली. म्हणा अरे बापरे, आता आपण हे असं कसं काय आपण हे पेलणार वर काय म्हणाले. आणि मला ना शांताबाई पटकन लिहून द्यायच्या, म्हणजे हे खूप वेगळं होतं ना. त्यामुळे मग त्यांच्याबरोबर एक काम केलं, त्याच्यानंतर नरसिंग देसाईंबरोबर केलं, नरसिंग देसाई माझ्याबरोबर. आणि मग तुला एक विनय सुषमा- राजवाडेंबरोबर केलं. थोडंसं मध्येच हे करतो, सुषमा स्वराज एक पुरस्कार त्यांच्या नावाने तुला मिळाला. तर मिळालेला तो आहे. गाण्याच्या ह्याच्यासाठी, म्हणजे हे गीतकार म्हणून मी जे काम केलं, साहित्यामध्ये जे काम केलं, आणि त्याच्याबरोबरच जे कोरोना काळामध्ये जे कल्याणमध्ये जे काम केलं त्याच्याबद्दल तो मला पुरस्कार मिळाला. एकंदरीत सगळं म्हणजे नाट्य, नाटकाचा अनुभव आहे, संगीताचा अनुभव आहे, कवितेचाही अनुभव आहे. कविता संग्रह तुझा आता येईलच लवकर, येईल आता. आगामी काही पुस्तकं आहेत, प्रसिद्ध होणार आहेत. आणि खगोलशास्त्रावरती तुझं पुस्तक येऊ घातलेलं आहे. तो एक आहे. खूप चांगला मोठा प्रोजेक्ट आहे की माझे मामा डॉक्टर PV कुलकर्णी, ते म्हणजे ॲस्ट्रोफिजिसिस्ट होते, खगोल भौतिक शास्त्रज्ञ. तर ते म्हणजे आपली अब्बूची जी ऑब्झर्वेटरी आहे ती, ते सगळं डिझाईन त्यांचं आहे. आणि भारतातले पहिले इन्फ्रारेड रेजवर त्यांनी काम केलं. आणि म्हणजे ते एकमेव त्यावेळेला होते. आणि त्यांनी त्याच्यावरच टेलिस्कोप पण त्यांचा तयार केला होता. आणि त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे ते साधारण 2008 साली त्यांनी लिहिलेलं आहे. पण ते सगळं आता मी मराठीमध्ये आणते. दुसरा एक प्रोजेक्ट असा आहे की पद्मजाताई फेणाणी, पद्मश्री, त्यांच्या म्हणजे वरती आपण सगळ्या मैत्रीण आपली, आणि तिच्यावरती आपण जे करतो आहोत ते लवकरच त्याच्यावरती पण येईल. आणि ते फार सुंदर होणार आहे. तिची 61 झाली म्हणून आपण ते करतो आहोत. आणि गोव्याच्या मैत्रिणींनी मला खूप त्याच्यात साथ दिलेली आहे. त्याच्यामध्ये दयाताई आहे, त्याच्यामध्ये अजून म्हणजे मला वाटतं बऱ्याच जणी शांताबाई लागू आहेत. एकंदरीत आपण जो संगीता गोडबोले, डॉक्टर संगीता गोडबोले यांचा प्रवास, म्हणजे अभिनय आहे त्याच्यामध्ये, नाट्य आहे त्याच्यामध्ये, संगीत आहे, एक लेखिका म्हणून आहे, एक संपादिका म्हणूनही आहे, गीतकार म्हणून आहे. आपण तिचा सगळा प्रवास हा उलगडून या ठिकाणी पाहिलेला आहे, दाखवलेला आहे, सांगितलेला आहे. तर अशा संगीता गोडबोले यांचे दूरदर्शनच्या वतीने मी आभार व्यक्त करते. आणि दूरदर्शननी ही आम्हाला संधी दिली, संगीताला व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल दूरदर्शनचेही मी सर्वांच्या वतीने आभार मानते. आणि संगीता, गोवा दूरदर्शन आणि चित्राताई यांचं दोघांचे मी मनापासून आभार मानते. आणि माझे जो काही प्रवास आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे आपल्या सर्वांची. धन्यवाद.